पहिल्यांदा किल्ल्याचा इतिहास जो आपल्या समोर येतो तो 1523 सालचा येतो. इस्माईल आदिलशहा याच्या कालखंडातला. त्या इस्माईल आदिलशहाकडे हा किल्ला होता. तर या इस्माईल आदिलशहानी अहमदनगरचा बुऱ्हाण निजामशाह म्हणून होता. त्या बुऱ्हाण निजामशाहला हा किल्ला म्हणजे इस्माईलनी आपली मुलगी त्याला दिली होती आणि असद खान नावाचा त्याचा बेळगावचा एक सरदार होता. त्याला सांगितलं होतं की व तू माझ्या वतीने या लग्नामध्ये हुंडा म्हणून हा सोलापूरचा किल्ला त्यांना दे. तर या इस्माईल आदिलशहाची आणि बुऱ्हाण निजामशाहची इथे भेट झाली होती आणि त्याच्यानंतर इथे लग्न झालं त्याचं. इस्माईलनी बुऱ्हाणला मुलगी दिली, ते झालं आणि असद खाननी हा किल्ला हुंड्यामध्ये दिला. पण नंतर आदिलशहा जो होता तो म्हणाला की नाही नाही ते मी म्हटलं असं काही मी म्हटलंच नव्हतं काय असं काही किल्ला द्यायचा नाही. मग तरी एक मध्यस्थ आला, त्या मध्यस्थांनी सारवासारव केली आणि त्यांनी सांगितलं की अच्छा ठीक आहे, त्यांच्याकडनं काहीतरी गैरसमज झाला आहे. मग हा किल्ला त्यांच्याकडेच राहिला. परत 1542ला परत हा सगळा वाद उद्भवला. कारण ही जी इस्माईल आदिलशहाची मुलगी होती जी बुऱ्हाणला दिली तिचं नाव होतं मरियम. तर ही जी मरियम होती ही त्या बुऱ्हाण निजामशाह जो होता त्याची दुसरी बायको होती. त्यांच्या दोघींमध्ये एकमेकींमध्ये वाद सुरू झाला. मग हिने आदिलशहाकडे तक्रार केली की मला असा इथे त्रास होतोय. मग यांनी त्यांच्यावरती एकदा हल्ला केला. मग यांच्यात वितुष्ट आलं दोघांच्यामध्ये. ते झाल्यानंतर 1542ला इथे अली आदिलशाह होता. अली आदिलशहाच्या कालखंडामध्ये मग यांच्यात बुऱ्हाण निजामशाह आणि आदिलशाही यांच्यात परत वितुष्ट निर्माण झालं. लढाया सुरू झाल्या, मारामाऱ्या सुरू झाल्या. तो निजामशहानी या आदिलशाहीवर हल्ला केला, हा किल्ला ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचा 5.5 जिल्ह्यांचा मुलूक होता तो त्यांनी सगळा आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि इन्क्लुडिंग हा किल्ला. पण त्याच्यानंतर मग आदिलशहानी सुद्धा पुन्हा इकडे हल्ला केला आणि याचा हल्ला परतवला. त्याची स्टोरी अशी आहे की बुऱ्हाण निजामशाह इथपर्यंत आलेला होता, पण अली आदिलशहाला असं लक्षात आलेलं होतं की आता संपलंय आपलं. पण त्याला एक मदत मिळणार होती वराडमधनं, इमादशाहीकडनं. लकीली ती वेळेत आली, त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना पळून जायला लागलं. म्हणजे अहमदनगरच्या निजामशाहचा या लोकांनी पाठलाग अहमदनगरपर्यंत केला. अहमदनगरवर हल्ला केला या लोकांनी. त्याला अहमदनगरवरनं दौलताबादला पळून जायला लागलं आणि अहमदनगरपासून हे सगळे लोक परत आले इकडनं. त्याच्या आत या दरवाज्यातनं आपण आत गेलो ना की डाव्या बाजूला एक मंदिराचे अवशेष तुम्ही बघितलेत का? ते मंदिर पडलेलं आहे, कोलॅप्स झालेलं आहे. ते म्हणजे त्या मंदिर ज्या वेळेला होतं त्यावेळेला हा किल्ला बांधलेला नव्हता. कारण मंदिर हे त्याच्या आधीच आहे. कारण त्याच्यावरची ही जी शिल्प आहेत हे बघा इथं दिसत आहेत का मंदिराची शिल्प, ती त्याच मंदिराची आहेत सगळी ती. त्यामुळे साधारण हे मंदिर पाहता याचा कालखंड 12-13वं शतक असेल असा एक अंदाज येतो.